नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज आपण सराव पेपर क्रमांक 25 च्या भाग 5 मध्ये चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत. हे विश्लेषण संपूर्ण पहा आणि जे काही आपले प्रश्न चुकले असतील त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये पहिला प्रश्न होता मित्रांनो, उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश पहिली महिला कोण होत्या? म्हणजे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पहिली महिला कोण होत्या? पहिला पर्याय लीला सेठ, दुसरा न्यायमूर्ती फतिमा बीबी, तिसरा न्यायमूर्ती सुजाता मनोहर, चौथा न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर. तर मित्रांनो लक्षात द्या की उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश पहिली महिला जे होते ती लीला सेठ होत्या. पहा, हे कन्फ्यूज नका हो. उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश पहिली महिला जी आहे ती न्यायमूर्ती लीला सेठ आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची जर विचारली पहिली महिला न्यायाधीश कोण, तर न्यायमूर्ती फतिमा बीबी. आणि मुंबई उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश जर विचारली तर सुजाता मनोहर आहे. हे लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाची पहिली मुख्य न्यायाधीश कोण होती, तर लीला सेठ दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या. ह्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवा उच्च न्यायालयाच्या. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पहिली महिला न्यायाधीश फतिमा बीबी आणि मुंबई उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश सुजाता मनोहर. मंजुळा चिल्लूर जे होत्या ते मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश होत्या लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीश. तर ह्या गोष्टी आपण एका ठिकाणी मित्रांनो चारी पर्यायाच्या अनुषंगानं सांगायचे. लीला सेठ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी पहिली महिला, फतिमा बीबी सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश, सुजाता मनोहर मुंबई उच्च न्यायालयाची पहिली मुख्य न्यायाधीश. ही कोण आहे? मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर मुंबई उच्च न्यायालयाच्या काय मुख्य न्यायाधीशपदी, सुजाता मनोहर पहिली महिला. आणि मंजुळा चिल्लूर ह्या दुसऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी होत्या लक्षात ठेवा. त्यानंतर 27वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाही? मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड. तर पहा मित्रांनो, एकूण उच्च न्यायालय संख्या किती आहे? 25. शेवटी निर्माण झालेले म्हणजे आत्ताच 2019 1 जानेवारी 2019ला 25वं उच्च न्यायालय चालू झालं. ते कोणतं? आंध्र प्रदेश उच्च न्यायालय. हे अमरावती येथे स्थापन होणार आहे. अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशची राजधानी. आणि एकूण उच्च न्यायालय किती आहेत भारतात मग? 25. नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाहीत. कोणकोणते राज्य आहेत? एकूण राज्य किती आहेत? 28. या 28 पैकी 4 राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाही. म्हणजे कोणते? नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाही. नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश हे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. कोणते? नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते मित्रांनो. आणि गोवा कुठे येते? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते लक्षात ठेवा. हे जर लक्षात ठेवलं की कोणकोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाही, स्वतंत्र उच्च न्यायालय नाही, तर हे लक्षात ठेवा नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा या 4 राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाही. मग आता इथे पर्याय कोणता आहे? तर नागालँड या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाही. हे पहा तुम्ही, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा हे 22, 23, 24 पहिले 21 उच्च न्यायालय होते. त्यानंतर मणिपूर, मेघालय, त्रिपुरा हे 3 उच्च न्यायालय चालू झाले, संख्या झाली 24. आणि त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालय एक निर्माण झालं 1 जानेवारी 2019ला. म्हणजे एकूण 25 उच्च न्यायालय भारतात सध्या आहेत. आणि कोणत्या राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय नाहीत? तर नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा राज्यात. तर अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर काय निघाल? नागालँड उत्तर निघाल. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 28वा प्रश्न पहा, खालीलपैकी नर्मदा नदीची उपनदी कोणती आहे? पहिला पर्याय आहे पूर्णा, दुसरा आहे मांजरा, तिसरा आहे एरणा आणि चौथा आहे तवा. नर्मदा नदीविषयी माहिती पाहूया. उगम अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये आणि एकूण लांबी आहे 1312.
महाराष्ट्रात एकूण 54 किमी नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा नदी, लक्षात ठेवा. आणि नर्मदा नदीवर भेडाघाटजवळ धुवाधार धबधबा आहे. धबधब्याचं नाव विचारतात नेहमी की नर्मदा नदीवर असलेला धबधबा कोणता? धुवाधार धबधबा. आणि हिच्या उपनद्या कोणत्या? शेर, साखर, दुधी, तवा. तवा ही सर्वात मोठी उपनदी आहे मित्रांनो. हिरण, कोरल, करम आणि लोहा अशा पद्धतीच्या या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत. तर यामधून नर्मदा नदीची उपनदी कोणती आहे मग? तर तवा. आणि तवा ही नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे, लक्षात ठेवा. आणि इथे एक प्रश्न बनतो की सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक जवळ होतो आणि लांबी महाराष्ट्रात 54 किमी. हे सुद्धा एक प्रश्न बनतो की महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी किती. अशा पद्धतीने या नर्मदा नदीचे आपल्याला या अनुषंगाने हे प्रश्न माहीत करून घ्यायचे आणि एका ठिकाणी लिहित जा. त्यानंतर 29वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या देशात जहाजासाठी जगातील पहिला बोगदा तयार केला जाणार आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. असे प्रश्न विचारले जातात वारंवार, त्यामुळे अशा नोंदी आपण एका डायरीत लिहून घेत चला. तर मित्रांनो, जहाजासाठी जगातील पहिला बोगदा नॉर्वे देशात जहाजासाठी जगातील पहिला बोगदा तयार केला जाणार आणि त्याचं नाव आहे स्टॅड शिप टनल. स्टॅड शिप टनल. आणि बोगद्याची लांबी आहे 1.7 किमी, म्हणजे 1 किलोमीटर 700 मीटर. आणि उंची आहे 49 मीटर आणि रुंदी आहे 36 मीटर. हा बोगदा उत्तर समुद्र आणि नॉर्वेजियन समुद्र यांना जोडला जाणार. प्रश्न असा येऊ शकते फक्त की जगातील पहिला बोगदा जहाजासाठी कोणत्या देशाने तयार केला? तर कोणत्या देशाने तयार केला? नॉर्वे देशाने तयार केला मित्रांनो. प्रश्न 30वा पहा. खालीलपैकी कोणास महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला. तेव्हा या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जेव्हा आपण लिस्ट पाहिली तेव्हा कोणाकोणाला हा पुरस्कार मिळाला, कोणाकोणाला नाही मिळाला, असे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणजे सरळ प्रश्न विचारण्यापेक्षा सरळ प्रश्न कसा विचारला जाणार एखादा की 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास सन्मानित करण्यात आलं, तर ही प्रश्न माहीत आहे. परंतु असाही प्रश्न बनू शकतो की महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही कोणास? तर पहिला पर्याय रघुनाथ माशेलकर, दुसरा आहे नाना धर्माधिकारी, तिसरा आहे राखरू पाटील आणि चौथा राम सुतार. तर मित्रांनो, 2020चा जे पुरस्कार मिळाला ते कोणाला देण्यात आला? आशा भोसले यांना हा पुरस्कार देण्यात आला. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ती 1996ला. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला. पु ल देशपांडे. आता एकूण 17 व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये रघुनाथ माशेलकर यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाना धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राखरू पाटील यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंतु राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने अद्याप तरी सन्मानित करण्यात आलेले नाही. हे प्रश्न कशावर बनतो की 17 व्यक्ती कोण आहे, त्या अनुषंगानं एक प्रश्न निर्माण होऊ शकते. म्हणजे लक्षात ठेवा की परीक्षेत नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपली विचार करण्याची पातळी संपते तिथून या स्पर्धा परीक्षेत जे प्रश्न टाकतात त्यांची पातळी चालू होते. त्यामुळे याच अनुषंगानं हा प्रश्न बनतो मित्रांनो. तर असे प्रश्न पाहत जा, कारण तुलनात्मक अभ्यास खूप महत्त्वाचा आहे बरं. त्यानंतरचा प्रश्न पहा. 31वा. भारतात पशुगणना किती वर्षांनी होत असते? पहिला पर्याय 4 वर्ष, दुसरा आहे 5 वर्ष, तिसरा आहे 6 वर्ष आणि चौथा आहे 10 वर्ष. तर मित्रांनो, भारतात पशुगणना जी आहे ती 5 वर्षांनी होत असते. आता 4 वर्षांनी काय होते? तर व्याघ्र गणना होते मित्रांनो. व्याघ्र गणना ही 4 वर्षांनी होत असते, दर 4 वर्षांनी. 2018मध्ये व्याघ्र गणना झाली,
आता 2022मध्ये होईल, 2014मध्ये, नंतर 18मध्ये, आता 2022मध्ये. आणि दर 10 वर्षांनी जनगणना होते. 2021मध्ये जनगणना होणार. तर हे लक्षात ठेवा, 10 वर्षांनी जनगणना, 5 वर्षांनी पशुगणना आणि 4 वर्षांनी व्याघ्रगणना होत असते. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न पहा, आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? नुकताच 2019चा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आला. लक्षात ठेवा, दादासाहेब फाळके पुरस्काराने 2019ला कोण सन्मानित करण्यात आले? रजनीकांत, 51वे पुरस्कार. आता आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे की आशा भोसले यांना या वर्षीचा 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्या अनुषंगानं हे पुरस्कार महत्त्वाचा आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार आशा भोसले यांच्या संदर्भात. तर आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2000मध्ये देण्यात आला. त्यानंतर 33वा प्रश्न पहा, मराठीतील पहिला शिलालेख कुठे आहे? पहिला पर्याय कुंडलग्राम, दुसरा आहे अक्षी, तिसरा आहे श्रवणबेळगोळ आणि चौथा आहे जुन्नर. तर मित्रांनो, मराठीतील पहिला शिलालेख हा अक्षी येथे, अक्षी. त्यानंतर 34वा प्रश्न पाहूया, देशातील पहिले गायीचे अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करणार आहे? पहिला पर्याय राजस्थान, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे महाराष्ट्र आणि चौथा आहे मध्य प्रदेश. तर देशातील पहिले गायीचे अभयारण्य मित्रांनो मध्य प्रदेश राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. देशातील पहिले गायीचे अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 4 उत्तर राहील. त्यानंतर 35वा प्रश्न पहा, देशातील पहिले शैवाल उद्यान मॉस गार्डन कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? देशातील पहिले शैवाल उद्यान मॉस गार्डन कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर मित्रांनो, देशातील पहिले मॉस गार्डन हे कुमाऊ खोऱ्यात उत्तराखंड राज्यात 10 एकरामध्ये असणार. शेवाळाच्या अनेक प्रजातीचे संवर्धन व्हावे, सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी, पर्यावरणातील शेवाळाचे महत्त्व समजावे, या दृष्टीने हे उद्यान विकसित होणार आहे. लक्षात ठेवा, कोणतं? देशातील पहिले मॉस गार्डन कुठे स्थापन होणार आहे? उत्तराखंड राज्यात स्थापन होणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, म्हणजे याचं उत्तर कोणतं राहील? पर्याय क्रमांक 3 उत्तर राहील, उत्तराखंड. देशातील पहिले शैवाल उद्यान मॉस गार्डन उत्तराखंड राज्यात स्थापन केले जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, हायड्रोजन बॉम्ब कोणी विकसित केला? पहिला पर्याय एडवर्ड टेलर, दुसरा आहे जे ओपनहायमर, तिसरा आहे बर्नर बॉन आणि चौथा आहे सॅम्युअल कोहेन. तर मित्रांनो, हायड्रोजन बॉम्ब हा कोणी विकसित केला? तर एडवर्ड टेलर यांनी विकसित केला. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पहिला पर्याय आंध्र प्रदेश, दुसरा आहे कर्नाटक, तिसरा आहे केरळ आणि चौथा आहे तामिळनाडू. तर पोंगल हा सण जो मित्रांनो तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो. इथे भारतातील सण आणि संबंधित राज्य पाहूया. पोंगल हा तामिळनाडू राज्यात साजरा केला जातो. नंतर ओणम हा केरळ राज्यात साजरा केला जातो. ओणम. बिहू आसाम राज्यात साजरा केला जातो सण. कार्निवल गोवा राज्यात साजरा केला जातो. दुर्गा पूजा हा सण जो आहे ते पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जाते. बैशाखी जो सण आहे ते पंजाब राज्यात साजरा केला जातो आणि बैलपोळा जो आहे ते महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. तर इथे जे प्रश्न होता की पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तमिळनाडूमध्ये. आणि केरळमध्ये कोणता आहे मित्रांनो? ओणम. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, मृत समुद्र कोणत्या 2 देशादरम्यान आहे? मृत समुद्र, डेड सी म्हणतो आपण, ते कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर मित्रांनो हे पहा, हा आहे इस्रायलचा प्राकृतिक रचना असलेला भाग. आता इस्रायलचा हा भाग, हा देश लेबनॉन, इस्रायलच्या उत्तरेला देश आहे, सिरिया आणि हे जॉर्डन. तर मृत समुद्र म्हणजे हा भाग मृत समुद्राचा भाग आहे. आणि हा मृत समुद्र जो आहे तो इस्रायल आणि जॉर्डन
या देशाच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332 इतकी आहे मित्रांनो. किती आहे? 332. सर्वसाधारण महासागरी जलाची क्षारता ही फक्त दर हजारी किती असते? 35 असते. आणि याची क्षारता किती आहे? दर हजारी 332 आहे मित्रांनो. जॉर्डन नदी एकच मोठी नदी या समुद्रास मिळते, लक्षात ठेवा. आणि कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा व मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि मृत समुद्राची क्षारता किती आहे? 332. दर हजारी किती? 332 एवढी आहे. आणि हे जे मृत समुद्र आहे ते जॉर्डन आणि इस्रायल या दोन देशाच्या दरम्यानचा हा भाग आहे मृत समुद्र. म्हणजेच मित्रांनो इथे उत्तर कोणतं येईल? मृत समुद्र कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर इस्रायल आणि जॉर्डन या देशादरम्यान आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर. कसं आहे, नकाशाचं वाचन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बऱ्याच गोष्टी ह्या नकाशाच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच क्लिअर होतात. जेव्हा तुम्ही भारताचा नकाशा पाहता तेव्हा नद्या, प्राकृतिक विभाग, अरवलीचं पठार कुठं आहे, निलगिरी पर्वत कुठं आहे, नंतर पूर्वोत्तर राज्य कुठे कोणकोणते आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, हे आपल्याला डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. त्यामुळे होते काय की या गोष्टी सहज क्लिअर होतात. नकाशा वाचन जास्तीत जास्त करत जा, नकाशा पहा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण या भागात पाहिलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.